नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। हर्सुल गावात मनपा आयुक्तांच्या विरोधात नागरिकांचा संताप उसळला आहे। मनपाकडून आलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी थेट हर्सुल गावातील शिवाजी मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। हर्सुल गावात मनपा आयुक्तांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू। हर्सुल गावातील सर्व समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। शिवाजी मैदान हर्सुल येथे गेले 2 दिवसापासून गावकरी सातत्याने उपोषणास बसले असून मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। 18 तारखेला महानगरपालिकेकडून हर्सुल परिसरातील काही घरे व दुकाने रिकामी करण्याबाबत अनाउन्समेंट व नोटिसा बजावण्यात आल्या। दिलेल्या नोटिसीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। या कारवाई विरोधात गावकऱ्यांनी एकत्र येत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। उपोषणकर्ते युनुस पटेल यावेळी म्हणाले की जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। 2 दिवसापासून सुरू असलेले हे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत तात्काळ पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। दरम्यान मनपाकडून कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप मिळालेले नाही। गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अधिकृतरित्या मनपापुढे सादर करण्यात आल्या असून उपोषण स्थळी वातावरण तणावपूर्ण परंतु शांत आहे। मोबदला देऊनच पुढची कारवाई करण्यात यावी, कारण की आमची ही जी मालमत्ता आहे ही आमची मालकी हक्काची मालमत्ता आहे। तर प्रशासनाने लँड ॲक्विजिशनची प्रोसेस फॉलो करून पुढची प्रोसेस करावी भूसंपादनाची। लोकांना रोख स्वरूपात मोबदला देण्यात यावा। आम्हाला TDR मान्य नाहीये, सो TDR आम्हाला नको हवा आहे। तर मोबदला आम्हाला रोख रक्कम मध्ये देण्यात यावा व पुढील कारवाई करण्यात यावी। अनाउन्समेंट जशी झाली आहे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे व माझ्या वडिलांची पण प्रकृती खालवलेली आहे। तरी मी प्रशासनाच्या कृतीमुळे आमच्या वडिलास काही जीवित हानी वगैरे झाली तर याला सर्वस्वी जबाबदार आहे प्रशासन राहील। 5 मागण्या आहे। 13 जुलैला मनपाचे जे आयुक्त आहे जी श्रीकांत साहेब त्यांनी एक मीटिंग बोलवली होती मनपाच्या डिमार्ट सिटीमध्ये। सर्व गावात आमचे हर्सुल गावाचे प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि माझी त्याची चर्चा झाली होती की गावात जे हर्सुल गावात 10 धार्मिक स्थळ आहे। आमच्या गावात सर्व धार्मिक स्थळला मी जागा देईन आणि ज्या लोकांचे घर रोड वायरिंग मध्ये जात आहे त्याला आम्ही मोबदला देईन। मोबदला म्हणजे पैसे, असा त्यांनी सर्व गावकऱ्यांना आश्वासन दिला होता। आणि ते गावात बी आले होते विजिट करायला। त्यांनी हनुमानजीचं मंदिर आहे तिथे विजिट केली, बौद्ध विहार आहे, कब्रस्तान मध्ये विजिट केली, मस्जिद मध्ये विजिट केली आणि सर्व गावकऱ्यांना सांगितलं की मी जेव्हापर्यंत मंदिरला जागा देणार नाही, कब्रस्तानला जागा देणार नाही, बौद्धविहाराला जागा देणार नाही आणि गावकऱ्याला मोबदला देणार नाही तोपर्यंत मी कारवाई करणार नाही, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। मी आश्वासन देत नाही म्हणे, मी काम करून देईन असं त्यांनी सांगितलं। सर्व गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास केला आणि आता परवा दिवशी 18 तारखेला 4 वाजता मनपा मार्फत गाडी आली भोंगा आणि त्यांनी लगेच 4-5 वाजता अलोथिंग केलं गावात, सर्व गावात की 2 दिवसामध्ये तुम्ही खाली काढा घर, आम्ही ते कारवाई करणार आहे। लगेच आमच्या गावात त्याचा वातावरण पसरला, लोकांमध्ये भयभीत होता की लोकांमध्ये भयभीत झाले लोक आणि आमच्या गावात लगेच आम्ही मीटिंग बोलवली सर्व गावकऱ्यांची। आमच्यामध्ये असा गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली की आता साहेबावर आपला भरोसा राहिला नाही। त्यांनी आपल्या गावाशी लोकांशी विश्वासघात केला की शब्दाला कारवाई करणार नाही। लगेच आम्ही मीटिंग घेतली आणि मग लोकशाही मार्गाने आम्ही इथं उपोषण लावलं आहे। आज उपोषणचा 2रा दिवस आहे। आता काय गावकऱ्यांची अजून एक मीटिंग होणार आहे। आता लोकशाही मार्फत आम्ही उपोषण लावलेलं आहे।
आमचे हर्सुल पोलीस स्टेशनचे निरीक्षक केदारे मॅडम ते रात्री आले होते. त्यांनी आम्हाला शब्द दिला, तुम्ही जे लोकशाही मार्गाने काम करू लागले तुम्ही करा, पण असा काही गावात वातावरण तुम्ही खराब करू नका. त्यांना सर्व गावकऱ्यांनी शब्द दिलेला आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला. आम्ही सीपी साहेब, आमचे पोलीस कमिशनर सीपी साहेब यांना मी बोलून मनपाचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा करून तुमची आम्ही चर्चा समोर समोर करणार आहे. जेव्हापर्यंत कारवाई होणार नाही आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण सध्या विश्वास आहे. सध्या आता दुसरा दिवस आहे. महानगरपालिकेचे जे दडपशाही चालू आहे, अतिक्रमण तोडण्याची जी दडपशाही शहरामध्ये होत आहे, त्याच्याकडे कसं होतं त्याच्या हे आम्ही लोकशाही मार्गाने हा मार्ग निवडला. या अगोदर ज्या वेळेस यांनी ॲक्विजिशन केलं नियमानुसार आम्हाला पैसे पण मिळाले. आता ते एकदम रोडच्या हेटून होती ती पहिले जे मालमत्ता होती. आता ही मालमत्ता त्या रोडच्या मध्यापासून 50 फुटाच्या अंतरावर इकडं आहे. आता आयुक्त साहेबांचं असं बोलणं आहे की बा हे तुमचं अतिक्रमण आहे. आम्ही फार निजामाच्या काळापासून हे गाव वसलेलं आहे आणि त्या निजामाने बसवलेले ते कवाले वगैरे आम्हाला दिलेले होते. तेव्हापासून आम्ही आहे. आणि त्याच्यानंतर BNC वाल्यांनी अशाच प्रकारे धामधूम केली होती. आम्ही त्याच्या विरोधात कलेक्टर कमिशनर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी आम्हाला निकाल दिला आणि आम्हाला त्या पद्धतीनं पैसे मिळाले. आता आमचं म्हणणं हे फार जुनं गाव आहे, हे अतिक्रमित गाव नाही आहे. आणि जी श्रीकांत साहेबांना ही कोणी जरी समज घालावी की ही दादागिरी तुम्ही करू नका. हे अगोदरच आम्ही इथं लढाई खेळून बसलेलो लोक. मध्य सिटीमध्ये हा प्रकार वेगळा आहे तिकडचा. आणि हा इथून सुरुवात होती या गावापासून आमच्या छत्रपती संभाजीनगरची. तर इथं त्यांनी दादागिरी करू नये. तुमच्या विकासाला आम्ही कधीच आडवं येणार नाही. सुरुवातीला ज्या पद्धतीने ॲक्विजिशन झालं तुम्ही ॲक्विजिशन करा, पैसे द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आता ते दडपशाही अशी करू लागले की हुकुमशाही पद्धतीनं नाही, हे तुमचं अतिक्रमण आहे, आम्ही सध्या पाडून टाकू आणि नंतर डेव्हलपमेंट करायचं त्यावेळेस मग तुम्हाला पेमेंटच्या बाबतीत विचार करू. दोन यांच्या काय घरची दादागिरी चालू इथे. ही जनतेची सेवा करतात. श्रीकांत साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगतो की तुमची हुकुमशाही अशा पद्धतीने चालू देणार नाही आम्ही. उपोषणाला बसण्याचं कारण काय आहे की जितके आम्ही शांतता प्रिय आहे तितके लोकशाही मार्गाने सुद्धा आम्ही काम करणार लोक आहोत. परंतु तुम्ही हुकुमशाही जर करीत असाल तर आम्ही सहन करणार लोक नाही. जसे की जालना रोड सारखे एकदम धनधाटके लोक आहेत त्या वस्तीकडे कानाडोळा करताय आणि जिथं सर्वसामान्य लोक आहेत तिथे अतिक्रमणाचा जे हातोडा चालवतो याच्याकडे कसं बघताय? नाही, आता तेच त्यांच्या निदर्शनास तुमच्या सारख्या पत्रकारांनी अनेक माध्यमांनी सांगितलं की हायकोर्ट झालं, रामा इंटरनॅशनल हॉटेल झाली, अनेक अशा मालमत्ता आहे की ज्या ठिकाणी तुमचे हित संबंध गुंतलेले आणि त्या ठिकाणी तुम्ही हात लाईत नाही. आणि इकडं गरीब जनता आहे तर त्यांना दडपशा करून आणि या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो. हे आम्ही खपून घेणार. रहिवाशाच्याकडून तुम्ही आयुक्तांना काय आव्हान करताल? आम्ही आयुक्तांना हेच नम्र विनंती करतोय की ज्याप्रमाणे अगोदर जे IAS अधिकारी होते, कलेक्टर कमिशनर साहेब यांनी आमचं म्हणणं जसं ऐकलं मनापासून तसं तुम्ही पण ऐका. आम्हाला तुमच्याजवळ पैशाची तरतूद येईल त्यावेळेसच आम्हाला इकडं पाडापाडीला विचारा किंवा तुम्हाला पेमेंट करतो आणि तुम्ही आम्हाला मदत करा. ही माणुसकीची भाषा आहे. आणि त्यांनी जर निव्वळ दडपशाही आज यंत्रणा येणार, यंत्रणा चालवणारे सुद्धा माणूस होते. बरोबर आहे.
आता ती यंत्रणा आमच्या इच्छेविरुद्ध जर चालत असेल आम्ही ती खपून घेणार. त्यांना आज हे लोकशाही मार्गाने उपोषण चालू, तसंच आक्रमकपणे ते जर आमच्याकडं कूच करत असेल तर त्यांची कूच आम्हाला रोखता सुद्धा येते. त्यांनी त्याच्यापासून बोध घ्यावा. आपलं नाव? माझं नाव पुंडलिक हरिभाऊ अवताडे. मागण्या आपल्या या माझ्या जनतेचे 150 घरे गेलेले याच्यामध्ये. पहिल्यांदा 50 फूट गेला, आता 6 महिन्याला जवळ आले. हेच अजून बांधणं होईना यांचे. त्याला यांना पैसे द्या अगोदर बरे का, मग तुला त्यांना नाही. त्याच्याकरता मी मरायला सुद्धा तयार आहे नाही का. कारण की अमरण याच्या पुढचा पाऊल अमरण पुढं JCB पुढं जाऊन बसेल मी नाही का. पहिला नंबर 1 त्याच्याकरता बाबा सरकार आमच्याकडे कोणी पाहतच नाही का. नाही का नहीं कि बुढ़ी सचकायची मगर उसका सुनता कोण. म्हातारा माणूस घालत पाहिजे. तसं त्या श्रीकांत जोशी साहेबाला विनंती की बाबा आमचे काही मागण्या आहेत त्या पूर्ण करणे का नाही का. त्याप्रमाणे असं म्हणून म्हणलं मंदिर मस्जिदच्या अटीच्या त्यांना जागा द्या, जागा नसले तर पैसे द्या नाही का. पैसे काय खाणार आहे पण जागा दिली म्हणजे पुन्हा घाल होता. आमच्यासारखे पोट तिथं देवाची पूजा करतात नाही का. सर्व धर्म संभाव नाही का. मी या महत्वाचा मनुष्य नाही का. नाही त्याप्रमाणे यांनी जागा द्यायला पाहिजे. आमचं उपोषण आम्ही काही थांबत नाही. याच्या पुढचं तुम्हाला पर्याय सांगितला त्याच्यामुळे आम्ही हे करणार. जर महानगरपालिकेने तुम्हाला जागा दिली ना, तुमचं पाऊल काय, तुम्ही काय करणार? काय सांगितलं नाही का पुढचं पाहिजे पुढे जाऊन बुलडोजर समोर जाऊन ते आता मला उचला म्हणे ना अगोदर मग घड पाडा. बुलडोजर तो तुम्ही सामोर जाणार? बुलडोजरचे समोर जाणार. काय नाव आपलं? हिम्मतराव माणिकराव शेळके. तुमच्या वतीने आज आमरण उपोषण इथं टाकलेलं आहे. अतिक्रमणाच्या विरोधात तुम्ही उपोषण चालू केलेलं आहे, याच्याकडे कसं बघता आपण? मेरे पिताजी 35 साल सरपंच थे, सबको परमिशन दे हुआ है, लेकिन ये जो कमिश्नर साहब है ये आती कर रहे हरसुल गांव के ऊपर. मैं सुलेमान यासीन पटेल मेरा नाम है. ये आती कर रही है लोग, ये अच्छा नहीं है. सब गरीब लोगों के घर है टूट जाएंगे, उसका पैसा कौन देगा, मुआवजा कौन देगा उसका. मुआवजे के उन्होंने आश्वासन दिए मगर अभी तक तुमको मुआवजा मिला नहीं, ऐसे आपके क्या आरोप है? आपके नहीं मिला ना मुआवजा नहीं मिला. वो मुआवजा देंगे तो जब उन्होंने हाथ लगाना है, नहीं तो वो कमिश्नर साहब आ नहीं सकते यहाँ. देखते हैं वो दड़पशाही के हिसाब से जो काम कर रहे हैं, आप इसको कैसा रोकने वाले, कैसा विरोध करने वाले इसका? वो तो फिर गुंडागर्दी हो गई इनकी, गुंडागर्दी हो गई ना उनकी. पैसे देंगे जब हाथ लगाओ कैसे बनेंगे. अगर इसी तरह के अगर पहले जैसा आश्वासन दिए, अभी भी आश्वासन दे कि अगर यहाँ अतिक्रमण निकाले होना तो उसकी तरफ क्या करेंगे? नहीं वो जमने वाला नहीं है. उन्होंने पैसे देना पहले, बाद में हाथ लगाना. आपका नाम? सुलेमान यासीन पटेल.